नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव आणि आपण पाहणार आहोत 1 जुलै रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. पाठीमागच्या महिन्याभरापासून म्हणजेच जून महिन्याचा जर आपण विचार केला, जून महिन्यामध्येही राज्यामध्ये पावसाचं जे प्रमाण होतं जवळपास 8 ते 9% एवढं जास्त पाहायला, म्हणजे सामान्यापेक्षा जास्त पाऊस पाहायला मिळाला. मात्र तरीही राज्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस हा अत्यंत कमी नोंदवलेला गेला आहे. सध्याची स्थिती जर पाहिली तर मान्सूनने संपूर्ण देश व्यापला आहे. ज्यावेळेला मान्सून संपूर्ण देशभरामध्ये दाखल होतो, म्हणजे संपूर्ण देश व्यापतो, त्यावेळेला ॲक्सेस ऑफ मान्सून जे रेष असते ते तयार होत असते. सध्याच्या मॅपनुसार आपण जर पाहिलं, सध्या कमी दाबाचं क्षेत्र हे ओडिसाचा उत्तर भाग आणि पश्चिम बंगाल या भागामध्ये सध्या स्थित आहे. याच कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे एक मान्सून ऑफ ॲक्सेस ऑफ मान्सून म्हणजे जे ट्रफ रेषा जे असते ती लाईन ही इथे तयार झालेली पाहायला मिळते. ही आहे राजस्थानमध्ये. येणाऱ्या 12 तासामध्ये अजून ही ॲक्सेस ऑफ मान्सून थोडीशी कमी येणार आहे. त्यामुळे राज्यात आज दिवसभरी हलक्या मध्यम सरी पाहायला मिळाल्या. याचबरोबर येणाऱ्या 24 तासामध्ये राज्याच्या बहुतांश भागामध्ये चांगल्या पद्धतीचा, काही भागात जोरदार 1 ते 2 ठिकाणी आपल्याला मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याच्यामध्ये विदर्भ असेल, मराठवाडा असेल आणि कोकणाचा बहुतांश भाग असेल. सध्याची स्थिती जर पाहिली, अरबी समुद्रामधून ही बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा, मान्सूनचं जे वारं किंवा पाऊस आहे ते भरपूर प्रमाणात राज्यात येत आहे. याचबरोबर बंगालच्या उपसागरामधून ही मान्सूनचा जो वार आहे तेही पूर्वोत्तर भारत असेल आणि देशभराच्या दिशेने सध्या पाहायला मिळतात. याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण पाहिलं तर आज रात्री मुंबई असेल, ठाणे, पनवेल, कल्याण या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्गचा उत्तरेल भाग असेल, पुण्याचा घाटमाथ्याचा भाग, लोणावळा, खंडाळा, त्याचबरोबर वाई, महाबळेश्वर, तसेच कराड, पाटण, सांगलीचा शिराळा असेल, वाळवा, इस्लामपूर, त्याचबरोबर कोल्हापूरचा गगनबावडा, आजरा, चंदगड या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सोलापूरचा जो दक्षिण भाग असेल, अक्कलकोट, त्याचबरोबर दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, तसेच माळशिरस असेल, करमाळा असेल व बार्शीचा काय भाग असेल या भागामध्येही आज रात्री पावसाची दाट शक्यता आहे. याचबरोबर धाराशिवचा दक्षिण भाग असेल, धाराशिव दक्षिण उस्मानाबाद या ठिकाणी, याचबरोबर बीडचा बहुतांश भाग असेल, नांदेडचा संपूर्ण जिल्हा, हिंगोलीचा उत्तरेकडील भाग असेल, याचबरोबर लातूरचा उत्तरेकडील भाग या भागामध्येही आज हलक्या मध्यम सरी रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण भाग असेल, जालनाचा 1 ते 2 ठिकाणी जास्त जालन्यात पाऊस नसणार आहे. याचबरोबर हिंगोलीचा उत्तर भाग असेल, यवतमाळ, याचबरोबर वाशिमचा बहुतांश भाग, तसेच चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या भागामध्येही आज दिवसभर पाऊस पाहायला मिळाला. येणाऱ्या 24 तासामध्येही या ठिकाणी मध्यम काय भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. याचबरोबर येणाऱ्या 24 तासात राज्यात पावसाचा आपण खास करून जर विचार केला तर विदर्भामध्ये काय व मराठवाड्यामध्ये काही दिवसापासून पाऊस कमी झालेला पाहायला मिळाला. तर येणाऱ्या 24 तासात पावसात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर जुलै महिन्याचा जर विचार केला, जुलै महिन्यात संपूर्ण राज्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता. जवळपास 106% संपूर्ण देशभरात पाऊस आपल्याला जास्त पाहायला मिळेल. आपण विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातील अमरावतीचा उत्तरेल भाग असेल, चिखलदरा, याचबरोबर दर्णी, अचलपूर, चांदूर, खंडेश्वर बाजार, मोर्शी या भागामध्ये मुसळधार जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर संपूर्ण अमरावती जिल्ह्याचं पाहिलं त्या भागामध्येही जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. वर्धाचं पाहिलं, वर्धा, कारंजा, आष्टी, सेतू, त्याचबरोबर नागपूरचा काटोल, हिंगणा, नवापूर, उमरखेड, भिवापूर या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंत पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर चंद्रपूरचा उत्तर संपूर्ण भाग असेल, गडचिरोली संपूर्ण जिल्हा या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर यवतमाळचा विचार केला, दिग्रस, द्वारका, नेर, बाभुळगाव, राळेगाव, याचबरोबर पांढरकवडा, मोरेगाव या भागामध्येही जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तसेच वाशिमचा विचार जर केला तर वाशिमचा मालेगाव असेल, रिसोड, वाशिम, मांगपिरोळ, कारंजा, मनोरा या तालुक्यामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासांत पाहायला मिळणार. अकोला जर विचार केला, तेलाट, मूर्तिजापूर, बार्शी, टाकळे, अकोट, पातूर या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता. काही भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. बुलढाण्याचा विचार केला, सिंदखेडराजा, लोणार, याचबरोबर चिखली असेल या भागात हलक्या स्वरूपाचा. याचबरोबर उत्तरेचा भाग जो असेल, संग्रामपूर, मलकापूर, याचबरोबर जळगाव, जामोद या भागामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर भंडारा आणि गोंदिया या भागामध्येही हलक्या मध्यम सरी
आपल्याला येणाऱ्या 24 तासात पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर खांद्याचा विचार जर केला तर खान्देशमधील जळगावचा संपूर्ण जिल्हा असेल, अमळनेर, पारोळा, पाचोरा, जामनेर, भुसावळ, चोपडा, रावेर याचबरोबर भडगाव असेल, या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल. 1 ते 2 ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. याचबरोबर धुळे, नंदुरबार, याचबरोबर नाशिक संपूर्ण जिल्हा असेल, या भागामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर 1 ते 2 ठिकाणी जर पाहिलं, जो पश्चिमी भाग जो असेल त्या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. मराठवाड्याचा विचार केला, छत्रपती संभाजीनगरचा उत्तर भाग असेल, सिल्लोड या भागामध्ये हलक्या मध्यम सरी, याचबरोबर संपूर्ण छत्रपती संभाजीनगर असेल, याच्यामध्ये गंगापूर, देनापूर, खुलताबाद, औरंगाबाद, याचबरोबर पैठण या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल. ढगाळ वातावरण त्या ठिकाणी आपल्याला पाहण्याची जास्त शक्यता आहे. या राहण्याची जास्त. त्याचबरोबर जालना, परभणी, हिंगोलीचा उत्तर संपूर्ण जिल्हा, नांदेडचा संपूर्ण उत्तरेचा भाग असेल, या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. नांदेडचा किनवट असेल, हा उत्तरेचा भाग असेल, जो यवतमाळच्या बॉर्डर शेजारी आहे, या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल. याचबरोबर नांदेडचा दक्षिण भाग, लातूर, धाराशिव, बीडचा बहुतांश भाग आणि परभणी भाग, या भागात जर पाहिलं, या भागाने पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र स्थानिक पातळीवरती जर विचार जर केला, त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी 1 ते 2 ठिकाणी पाहायला मिळणार आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला, सर्वात कमी पावसाची नोंद होणार आहे सांगलीचा जत तालुका आणि सोलापूर जिल्ह्याचा संपूर्ण भाग असेल. या भागामध्ये उद्याच्याला कदाचित हलक्या स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो व काही भागात ढगाळ वातावरण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचबरोबर सांगली जिल्ह्याचा विचार केला, कवठेमहांकाळ, मिरज, आटपाडीचा जो पश्चिम भाग असेल, खानापूर, वाळवा, शिराळा या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. कोल्हापूर जर पाहिला, कोल्हापूरचा घाटमाथ्याचा भाग असेल, या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा, चंदगड, गडिंग्लज, आजरा, शिरोळ, हातकणंगले हा जो पूर्वेकडील भाग असेल, या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. साताराचा विचार केला, साताराचा महाबळेश्वर असेल, मेढा असेल, वाई असेल, याचबरोबर पाटण या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा, तसेच दहिवडी, ओडज, पलटण, शिरवळ असेल, कोरेगाव हा भाग जर पाहिला, या भागामध्ये जर पाहिलं त्या ठिकाणी हलक्या मध्यम सरी पाहायला मिळू शकतात. पुण्याचा विचार केला, लोणावळा, खंडाळा, वडगाव, भोर, पौडचा काय भाग असेल, पश्चिम भाग असेल, या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर शिरूर असेल, दौंड असेल, बारामती, इंदापूर या भागामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. तसेच राजगुरुनगर, गोड, जुन्नर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा. अहिल्यानगरचा विचार केला तर अहिल्यानगरमध्ये बहुतांश जो भाग असेल ते संपूर्णपणे हलक्या मध्यम सरीच पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये पारनेर, नगर, नेवासा, या राहुरी असेल, त्याचबरोबर श्रीगोंदा, कर्जत, पाथर्ड्या, संगम या भागामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचबरोबर कोकणाचा आपण विचार जर केला, कोकणाचं मुंबईकडून जर पाहिलं तर मुंबई असेल, ठाणे, पनवेल, कल्याण, भिवंडी, याचबरोबर उल्हासनगर, शहापूर या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा, पालघरमध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला अधूनमधून पाहायला मिळू शकतो. याचबरोबर रायगड संपूर्ण जिल्हा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग संपूर्ण भाग कोकण किनारपट्टी असेल, या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. मात्र रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांमध्ये मात्र मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याचीही दाट शक्यता. याचबरोबर IMDच्या म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर असेल, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड हा संपूर्ण मध्यवर्ती भाग असेल, या भागामध्ये येलो अलर्ट जारी केला, या भागामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर पुण्याचा पश्चिम भाग, सातारा पश्चिम भाग, कोल्हापूर पश्चिम भाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या भागामध्ये मध्यम काय भागात मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. तसेच अमरावती, नागपूर, भंडारा हा उत्तरेचा भाग असेल, या भागामध्येही IMDने त्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर असेल, गोंदिया असेल, गडचिरोली असेल, याचबरोबर वाशिम, अकोला, बुलढाणा या भागाने कोणताही अलर्ट नाही. याचबरोबर धाराशिव, लातूर, बीड, अहिल्यानगर, नाशिक घाटमाथ्याचा भाग आणि पालघर या भागामध्ये कोणताही अलर्ट नाही. मात्र त्या ठिकाणी काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. तसेच कोल्हापूर पूर्व, सांगली, सोलापूर, सातारा पूर्व आणि पुणे पूर्व या भागामध्येही कोणताही अलर्ट नाही. मात्र त्याही ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आतापर्यंत हवामान अपडेट या YouTube चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करा, बेल नक्की करा. धन्यवाद.